हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ठीकठाक आहात ना? तर मी थोडीशी दुःखी होती या 2-3 दिवसांमध्ये. जरा खूप टेन्शनमध्ये होते, जरा प्रॉब्लेम्समध्ये होते. जरा काय करू, नवरा तर गेला माझ्या देवाघरी, पण माझ्याकडं मुलगा आहे ना, त्याला सांभाळायचं आहे मला, माहिती का? कारण का माझा ना जाम पैशाचा प्रॉब्लेम्स आहे, माझ्या सगळ्याचाच प्रॉब्लेम आहे, माहिती का? आता सध्या जाम प्रॉब्लेम्समध्ये म्हणजे माझ्या मुलाची मला फी भरायची आहे स्कूलची. आत्ताची स्कूल पहिलीला आहे, तो फर्स्टला आहे, तर आत्ताची स्कूलची फी भरायची. परत आता जूनमध्ये परत सेकंडला गेल्यावरती त्याची मला फी भरायची आहे. परत खूप काय 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 ह्या घरचं लाईट बिल किती आलं माहिती का? 7,000 लाईट बिल आले, माहिती का? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपासून ना मी लाईट बिल पण नाही भरलं. कसं माहिती का? तरी माझे जास्त आहे ना लाईटी वगैरे यूज करत नाही, वापरत नाहीये. काय करू? हा गेल्यापासून ना, नवरा गेल्यापासून ना जरा माझ्या जाम प्रॉब्लेम्समध्ये. आणि ना जी पहिला माझा नवरा सोडून गेल्यापासून ना मला माहिती आहे मी कशी राहिली, कसं नाही. मला ना कोणी सपोर्ट नाही केला, माहिती का? माझ्यासोबत आहे ना कोणी झोपायला आलं ना, माहिती मी एवढी घाबरत होते. 3 महिने मी आहे ना रात्रभर जागीच होते, अजिबात झोपत नव्हते. कोणी मला हेल्प केलेली नाहीये. म्हणून मी आहे ना आता आहे ना जेवढ्या लोकांनी मला परेशान केलं ना, त्या लोकांपासून आहे ना मी दूर आहे बाबा. त्या लोकांना पासून आहे ना मी जात पण नाही बाबा. मी त्या लोकांशी बोलत पण नाही आणि माझ्यापाशी येऊ पण नका. जरी आले तरी मी त्या लोकांशी बोलत पण नाही बाबा. फोनला हे बाजूवाले पण आहे ना, मला लोकांनी एवढं परेशान केलं ना, तर ती बाजूवाली मला काय बोलते, मग रोज माझ्याशी भांडते कचऱ्यावर. मला बोलते की फुकट राहते, घर सोड. मी म्हटलं का घर सोडू? तू मला पैसे देते का? भाड्याला पैसे नाही माझ्याकडं, कुठं जायचं सांगा बरं? मला बोलते की घर सोड, ते. आणि आता ते लोकांना पण वाटतं काहीतरी, आता मला बोलतात की घर सोड, त्यांना माळा वगैरे काहीतरी करायचं आहे, वरती चढवायचं आहे वगैरे. कोणतरी इथं राहायला येणारे वाटतं, त्यांचंच मला नाही माहिती. त्यांनी मला फक्त सांगितलं की रूम खाली कर म्हणून, की त्यांना इथं राहायचं. तर तुम्ही सांगा मी घर कुठे जाणार सांगा? माझा नवरा होता ना, तर ना मला ना त्यांना घर खाली करायला लावलं, तर त्या पोराला घेऊन मी कुठं जायचं सांगा बरं? मला सगळेजण बोलतात की खाली कर रूम, खाली कर. अरे त्यांना आता माझ्याकडे ना भाड्याला आहे ना पैसे पण नाही, डिपॉझिटला. हा माझा मुलगा 7 वर्षाचा, मी त्याला घेऊन कुठे जाणार? ना माझ्या आईचा आधार आहे, ना माझ्या कोणाचा मला आधार नाहीये. मी एकटी आहे, एकटी मी किती कामाला, आणि ह्याला कुठे ठेवणार मी? मला बोलतात की घर खाली कर. मुंबई ठिकाणी मी राहते, मुंबईच्या ठिकाणी राहणं म्हणजे काय? नवी मुंबई वगैरे त्या साईडला एवढी घरं असते. या साईडला वेस्टर्न लाईनला राहते मी. एवढी घरं महाग आहे, माहिती आहे? 15,000 रुपये ना नुसतं ना 2 रूमला नुसतं भाडं आहे. भाड्याने 50,000, 60,000 रुपये ना डिपॉझिट आहे. एवढं मी कुठून आणू? आता नवरा असतो ना, तर मला ना त्यांनी तो असताना मला ही वेळ आली पण नसती. मी एवढे प्रॉब्लेम्स मध्ये माहितीये. नवरा असताना तुम्हाला ना कोणी काढला पण नसतं घरातून. सगळेजण मला परेशान करतात, किती वेळा पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंटच करणार मी. आता बस झालं. बाजूवाली बाई सुद्धा मला परेशान करते. मला बोलते घर सोडून जा. प्लीज मला ना हेल्प करा. माझ्याकडे घरा सांगते आता सध्या खूप प्रॉब्लेम आहे. प्लीज मला खूप सबस्क्रायबरची जाम गरज आहे. मला खूप सबस्क्रायबर करा आणि मला लाईक करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा, शेअर करा. खूप मला परेशान करतात सगळेजण. कंटाळा आलाय मला, माहिती आहे ना. मला कोणाचा सपोर्ट पण नाहीये. भीक मागायची वेळ आणि मी आता प्लीज मला सपोर्ट करा. जाम टेन्शन मध्ये आहे मी आता ह्या पुढे काय नाही बोलू शकत. इथून मागच्या मागे तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितले आहेत. खूप नीच लोक आहेत सगळे.
आरामी लोक आहेत, खूप बेकार लोक आहेत, कोणाला माझं चांगलं देखवत नाहीये. मला जसं माझा नवरा गेला ना तेव्हापासूनच सगळ्यांनी प्लॅनिंग करून मला सगळे जाऊ दे, बाजूवाल्याचे लोक वगैरे घर खाली कर, इथून जा, निघून इथून जा, ठीक आहे मी जाणारच आहे घर सोडून, मी नाही राहणार इथे. पण माझा प्रॉब्लेम्स आहे, माझ्याकडे भाड्याला पैसे नाहीये, डिपॉझिट नाहीये, सिंगल मध्ये मी, माझा नवरा मेलाय ना, माझी फॅमिलीतले माझ्या आईच्या घरातले कोण नाहीये, मला मी कुठून पैसे